नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. अगं बाई, रॉकेट तर दोन दोन चालल्यात. काय नाही. तर शुभ सकाळ सगळ्यांना. 10:30 वाजायला आणखीन 5 मिनिट टाइम आहे. तोपर्यंत रानात आले, व्हिडिओ बनवते. किती वाजलेत काकू? आता 10:30 वाजलेत काकू. हे बघा, हा मग नाही म्हणतात का? रात्री 6 वाजलेले तेव्हा नाही दुकान काय म्हणलं. आणि मग आपण 11ला आलतो खालती. हा मग 6 वाजलेले म्हणून मी बी नाही काय म्हणलं. सकाळी 11ला आलतो ना. बायांचा नेम 10:30 यायचा आहे. हा मग 10:30 वाजलेत म्हणते ना मी. माझ्या व्हिडिओ साठी विचारते तुम्हाला. व्हिडिओ साठी हा हा. आणि मग रुपाला इचरून आले. काल आम्हाला यायला उशीर झालता ना. काल 11 वाजले होते यायला. ह्या 11ला आलत्या, मी लेट आले होते जरा ह्यांच्यापेक्षा पण. तर थोडं सुट्टी लेट झाली ना. मग तर म्हणतात 6 वाजता. तर आम्ही दोघी पण आलोय बघा. दोघीच आलोय आता सध्या तरी, कारण त्यांच्यासोबत यायला बी कोण नव्हतं. माझं उरकलं होतं. काल जरा कपडे बिपडे लय होती म्हणून माझं उरकलं नव्हतं. नाहीतर काल पण लवकरच आले असते मी. रानात काम चालू असल्यावर मी लेट होत नाही, लवकरच येते. आणि त्यातली खुरपं पण इतकं बेकार दिलंय मला, पुढं सुद्धा पात लवकर जात नाही. ह्यांनी बघा किती चांगले चांगले खुरपी घेतल्यात बघा. ह्यांनी असले खुरपे घेतल्यात आणि मला तसलं दिलंय मुंडकं खुरपं. त्या खुरप्याने लवकर पुढं सुद्धा जात नाही. म्हणजे ह्यांनी पात परत आम्ही गेल्यावर घेतली वाटतं. हे काही आत्यान त्या लेट आल्या ना काल. काय माहिती बा, मी आधी गेले. हा हे काय थोडीशी पुढं गेले ना. हा थोडी पात पुढं गेली. आम्ही गेल्यावर पण खुरपलंय वाटतं त्यांनी. तर माझा दुसरा दिवस आहे खुरपा यायचा. काकू तुमचा किती वय आहे? हा म्हणजे 3 दिवस झालं त्या येत्यात. आणि माझे 2 दिवस भरल्यात. कालचा एक ना आजचा एक. कारण मी लग्नाला होते त्याच्यामुळं मग त्यांनी अगोदरच सुरुवात केली होती ना. तर काल पूनम बी नव्हती, ती होती आजारी. परत काल एक बाई कमी झाली. आणि आज आता गेल्यात गावात देवपूजा करायला, तर त्या बी कमीच आहेत. आणि सासूबाई तर काय आमच्या सासूबाई मागणंच असतात. काल बी 1 वाजता आल्यात. आणि आज बी आणि कुठं तपास नाही. काकू आल्या म्हणून मी आले त्यांच्यासोबत. कुठं आहेत काय माहिती, कधी येतात. तर करा व्हिडिओ कंटिन्यू. गवत बघा किती आहे. तिकडून खुरपाय चालू केलं होतं, पण मी आल्यावर परत मग आम्ही म्हणलं इकडून घेऊ. इकडे लय गवत आहे, तिकडे बाजरी लय मोठी मोठी झाली. बसाय पण याय ना. इकडची जरा गवतामुळं थोडीशी बारीकच आहे ना, तर मग इकडची इकडून घेतलंय. मग तर आभाळ आलंय आज बी, पण आज जरा ऊन वाटतंय बरं का पडन. काल ऊनच नव्हतं, कसलं बरं वाटत होतं. आज काय माहिती काय होतंय. तर करा व्हिडिओ कंटिन्यू. 12:30 वाजल्यात. कुठून कुठपर्यंत पात आली बघा. लय लांबून आली. गवत लय होतं का नाही आता? गावात बघती, गावात दुखू कसं साचले गवत काय. तर आता गावात जाऊन आल्या, लगेच आल्यात. तरी अर्धा तास लागला असं ना आता आहे तुम्हाला. अर्धा तासात आलं जाऊन. अर्धा तास लागला. इतकं गरम व्हायला लागलंय ना आता. सूर्य नाही दिसत पण गरम होतंय. आभाळ आलंय त्याच्यामुळं जीव गुज मारायला लागलाय नुसतं. पाऊस होईन का? आभाळ आले. काल बी असंच होतं, नाही झाला. पण बघ गवत किती. घे गवत इथून तिथून. बाजरी कमी आणि गवत जास्त. आणि खुरपलेली बघायची का तुम्हाला कशी दिसते. हे बघा कशी दिसते पाठीमागं. चांगलं दिसतंय ना. खुरपल्यावर चांगलंच दिसतं, चांगलंच येतं. काम आहे. थोडा पाणी काकू. माणूस वसा 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 करतोय. आहे का हाताने हात झाला असतं का नाही? जाऊ द्या, जाऊ आपण. हा तांब्या मागं राहिलाय पाणी पिलं. काय दिसत नाही. हाय ताटाने पाणी प्यावं लागेल आता. घाण आली का त्यात? तोंडलंय रांग काढतोय. तिने हेच केलं काय पहिल्यापासून, असंच केलं काय तिने. पण 1 वाजूस तर झाला असतं ना एवढं.
हा? आमचा थोडासा सारा महाग राहिला आहे. सासूबाई महाग जाऊन बसल्यात. तर ह्या आत्या म्हणजे ह्यांना बी आत्याच म्हणते मी. म्हणत्या थोडासा सारा घेऊ लागायचा सुट्टीपर्यंत. त्या म्हणतात मी नाही घेऊ लागणार, गेल्या महाग बडबड करतात. काकू राहिला छान महाग. गवत होतं लय मोठं, त्याच्यामुळं थोडासा महाग राहिलाय. गवत नसतं तर लागला असता आमचा, पण जास्त दाट गवत असल्यामुळं राहिलाय थोडासा महाग. तरी सुट्टीच्या टायमापर्यंत झाला असता, म्हणजे सगळे सोबत पात धरले असते ना. मग तसं म्हणतात की आम्हाला थोडंसं घेऊ लागा, मग सगळ्यांनी सोबतच पात धरलं. आमच्या सासूबाई नाही तर ऐकत. तर आत्ता झाली जेवायला सुट्टी. आबाळ आले, त्या आबाळामुळे दिवस तर काय कळला नाही. किती वाजल्यात, 2 वाजल्यात बरोबर. जेवायला चालली, थोडासा टिपका चालू झालाय. नाही यावं, कारण तसं एका मनाने वाटतंय पाऊस आलेला बराच आहे बाजरीसाठी, पण खुरापतात म्हणून मग गवत वलं होईल ना, खुरपा यायचा नाही. काय सांगता नाही येत, आबाळ आले भरपूर. तर बाय सगळ्यांना, या मंडळी जेवायला. सगळे मागं मोहरं सगळ्याच्या अगोदर मीच आले. पत्राची भाजी मस्त